एक मिनिट इतर विषयांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अराजकीय बैठका आता सुरू झाल्यात कसं मला वाटतं? नाही, मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात. फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या संदीपजी आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते, हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की काही भेटींकडे हे आपण देखील अराजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही अराजकीय होती. आता मी इथनं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहे, मुक्तागिरीवर जाणार आहे. तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललोय राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे, असं काही झालेलं नाही. या परिसरामध्ये होतो, साहेबांची वेळ घेतली, आलो, चहा घेतला आणि निघालो. इतर विषयांमध्ये तुम्ही असं म्हटलं की इतर विषय झालेले आहेत, इतर विषयांमध्ये ज्या पद्धतीनं भारत पाकिस्तानचा हा युद्धाचा मुद्दा होता त्या बाबतीत काही बोललात किंवा राज ठाकरे त्यांचे काही विचार ठेवले या बाबतीत? नक्कीच सगळ्या राजकीय सोडून नक्कीच सगळ्या गोष्टींवर नक्की चर्चा झाली. सगळ्या चर्चा झालेल्या सांगायच्या नसतात. मुद्दा असा आहे की राजकीय गोष्टी आणि अराजकीय गोष्टी ज्याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला, आज ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या अराजकीय झाल्या आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं राजकीय करायचे असतील आणि राजकीय करण्यासंदर्भामध्ये शिंदे साहेबांचा निरोप घेऊन किंवा राजसाहेबांचा निरोप घेऊन मी शिंदे साहेबांकडे जाईन, त्यावेळी अख्खी मोठी प्रेस कॉन्फरन्स मी आणि संदीपजी घेऊन सांगू ना आम्ही. एकंदरीत या तणावावरती काय म्हणतात काय 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 तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे. महत्वाच्या नेत्या पक्षामधले त्या मानल्या जात होत्या, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. काय सांगा? अनेक उबाठाचे नेते, महिला आघाडीच्या नेत्या, युवा सेनेचे नेते हे पक्ष सोडत आहेत. याचं आत्मचिंतन उबाठाने केलं पाहिजे, उबाठा शिवसेनेने केलं पाहिजे. जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतायत, जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं नेतृत्व स्वीकारतायत. परंतु उबाठामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू आहे तो माननीय शिंदे साहेबांकडे सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिंदे साहेबांच्या कामामुळं, कर्तृत्वामुळं ही सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत. माझी आता संदीपजींना विनंती आहे की जे मी सांगितलेलं आहे ते खरं होतं की खोटं होतं त्यांनी सांगावं. काय काय मी याच्याबद्दल एकच सांगतो, मला त्या कोणाच्या संपर्कामध्ये आहेत, कुठच्या पक्षामध्ये जाणार आहेत हे सांगण्यापेक्षा परवा आपल्याला माहित असेल की अमरावतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे शिवसेनेचे आमदार संजय बंड होते, त्यांच्या पत्नींनी प्रवेश केला. त्यांनी त्यांची व्यथा हीच सांगितली की एखादा आमदार या दुनियेतून निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला जे पाठबळ द्यावं लागतं ते दुर्दैवानं आम्हाला मिळालं नाही. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, त्यावेळी माझ्याबरोबर साथीला कोण आलं नाही, म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारते असे त्यांनी सांगितलेलं आणि तीच परिस्थिती प्रत्येकावर आहे. मला असं वाटतं की त्याच्यावर आपण नंतर बोलू. आता जी भेट झाली त्याचा पुरावा संदीपजी या ठिकाणी आहे, ते आता आपल्याशी बोलतील. तुमच्या या भेटीवर विरोधक आता टीका करू लागलेलं, तुझे वडीलवार म्हणतात की युती होणार नाही तरी चपला झिजवण्याचं काम सुरू आहे. मला असं वाटतं की संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. त्यांनी स्वतःच्या पक्षवाढीसाठी पहिला वेळ द्यावा, स्वतःचा पक्ष वाढवावा. प्रदेशाध्यक्षपदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते, त्यांना ते पद मिळू शकलं नाहीत म्हणून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात. विजय वडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत, त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ही देखील त्यांना मला विनंती करायची आहे. माननीय देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने जो 4-5 दिन भारत और पाकिस्तान के बीच युद्धजन्य परिस्थिति थी उसके बारे में बयान दिया है. अपने सैनिकों ने कैसा आक्रमण किया था, उन्होंने कैसा सबक सिखाया पाकिस्तान को, वो भी उन्होंने विशद किया है. इसलिए नरेंद्र मोदी साहब ने डिफेंस के बारे में जो कुछ कहा है उसके ऊपर मैं मंत्री करके बयानबाजी करना ये उचित नहीं है. तो अच्छी बात है ना. अभी आगे जाके अगर दहशतवाद होगा तो उसको युद्ध ही समझा जाएगा. ये जो इशारा दिया है वो काफी है.
नहीं सुनो, ये इसके बारे में कुछ भी चर्चा नहीं हुई। इसके बारे में देश के माजी डिफेंस मिनिस्टर शरद पवार साहब ने जो बयान दिया है उसकी तरफ मैं ध्यान आपका देता हूं, क्योंकि उन्होंने कहा कि इसके बारे में ऐसा पब्लिक में आके बात करना अच्छी बात नहीं है, ये कॉन्फिडेंशियल बात रहती है। और अगर कुछ बोलना चाहिए तो मैं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब के साथ बात करूंगा। ये जो है वही लेके हम सबको चलना चाहिए। डिफेंस के बारे में ऐसा खुला बात करना अच्छी बात नहीं। उन्होंने ये कहा कि तीसरा जो देश मैंने मेरी भूमिका क्लियर की है। मैं इस इलाके में था, मैंने खुद राज साहब को फोन लगाया, मैंने उनको विनती की कि मैं चाय पे आऊं क्या, तो उन्होंने मेरे को बुलाया, मैं चाय पे आ गया, खिचड़ी खा के बाहर निकला। अरे महाराष्ट्र में बम्बई है, बम्बई में शिवाजी पार्क है, और मैं महाराष्ट्र का मंत्री हूँ। अच्छे काम के लिए कहाँ भी जा सकता हूँ।